आज आम्ही नाशिक येथून प्रवास करत असताना नाशिक जवळ प्रसिद्ध असणारा रामशेज किल्ला, त्या किल्ल्यावरच्या जो डोंगर आहे तो डोंगर कोणीतरी पेटवून दिला होता आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे झाडं आहेत. ते झाडं हे त्यामध्ये नष्ट झालेले आहेत. त्यामध्ये अनेक पशुपक्षी असतील त्यांचे घरटे देखील नष्ट झालेले आहेत. त्यानंतर आम्ही पुढे रस्त्याने जात असताना अनेक डोंगर आम्हाला पाहायला भेटले की ते जळालेल्या अवस्थेमध्ये आम्हाला पाहायला भेटले. आत्ताच आम्ही ननाशी घाट उतरल्यानंतर या ननाशी घाटामध्ये जंगल बघितलं असेल तुम्ही बघू शकता. या ठिकाणी करवंदाचे झाडं आहेत, नंतर सागाचे झाडं आहेत, निलगिरी आहेत आणि अनेक प्रकारचे असे झाडं आहेत. आणि तुम्ही जर खाली जर बघितलं तर तुम्हाला बघा हे कीटकाचं वारूळ होतं, ते जर मुंगे आहेत तर हे कशा पद्धतीने जगले असतील तुम्हीच विचार करा मित्रांनो. पक्षी आहेत, अनेक पक्षी आहेत, ते पक्ष्यांचे घरटे आहेत ते सुद्धा या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे. आणि मी आवाहन करतो की कृपया असं जे कोणी करत असेल त्यांनी करू नये. आणि वन विभागाने सुद्धा एक आव्हान आहे, विनंती आहे की आपण गस्त घालावी आणि आपल्या माध्यमातून जर अशा प्रकारे कुठे वणवा लागला असेल तर आपण हेल्पलाईन नंबर सगळ्या ठिकाणी सगळ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल की अनेक असे बॅनर असतील तर बॅनरच्या माध्यमातून आपण ते हेल्पलाईन नंबर सर्व जनतेसमोर प्रसिद्ध करावे. आणि कुठे जर वणवा लागला तर त्यावरती जे नागरिक आहेत ते संपर्क साधतील आणि त्या ठिकाणी वणवा कशा पद्धतीने आटोक्यात येईल यासाठी सगळे प्रयत्नशील राहणार आहेत. आमची पूर्ण जल परिषद टीम आहे. या ठिकाणी राकेश दळवी सर आहेत, गितेश्वर खोटरे सर आहेत. आणि आम्ही हे बघितल्यानंतर अतिशय जीवाला खूप वेदना झाल्या की अशा पद्धतीने अनेक पशु असतील, पक्षी असतील, कीटक असेल या ठिकाणी जळून नष्ट झालेले आहेत. तर कृपया असं जो कोणी करत असेल तर कृपया करू नये. ही आमची सर्व जल परिषद टीमच्या वतीने आपणास कळकळीची विनंती आहे, आव्हान आहे. आपण एकीकडे बोलतो 40 डिग्री 42 डिग्री झालेलं आहे. हे याचाच परिणाम आहे की जंगल आता या भागात उरलेलं नाशिक शहर किंवा आजूबाजूला जंगल राहिलेलंच नाही. या ग्रामीण भागात असलेलं जंगल जिथे जिथे दिसतं फिरतंय सगळीकडे अवनवा दिसतंय. त्यासाठी सर्वांनाच आव्हान आहे की तो एकतर लागल्यानंतर लगेचच काळजी घ्या आणि जसं सरांनी आवाहन केलं की त्या नंबर जर मिळाले तर लोक संपर्क करतील. धन्यवाद. हे सर पक्ष्यांचे आवाज येत आहे आपल्याला बघा. पक्षी हा हे कदाचित त्यांचे घरटे किंवा काय असतील आणि सगळ्या पक्ष्यांना बी थोडेसे काय ना या लोकांनी थोडंसं विचार करून हे करायला पाहिजे. भयंकर एकदम सगळं खाक करून टाकलेलं आहे, भयंकर आहे. हो आता हे करवंद आता याचा सीझन चालू होणार होता, पूर्ण जळून गेलेलं आहे. आता हे रानमेवा म्हणतो आपण याला. या भागातला सगळा गोडवा आता काय भेटणार आहे आपल्या मुलांना, लहान मुलांना. या ग्रामीण भागातला जो करवंदाचा गोडवा आहे बघा, हिरवे, आता हे सगळं जळून गेलंय. हा खाण्याचा आनंदही आता भेटणार नाहीये. तरी सगळ्यांना आव्हान आहे की निसर्ग संपदा जपण्याचा प्रयत्न करूया. हे निसर्गच आपलं जीवन आहे. तरी सर्वांनी काळजी घ्या. परत एकदा आवाहन करतो आणि थांबतो. याच्यावर संपर्क करा. जाग लागली तर सरळ चालेल.